फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, आरोपीला फाशी द्या. पंढरपुरात सर्वपक्षीय निषेध आंदोलन. नसरापूर प्रकरणी संताप उसळला. नसरापूर इथं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेच्या निषेधार्थ पंढरपूर शहरात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध राजकीय पक्ष, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत संताप व्यक्त केला. या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी आरोपी विरुद्ध तीव्र घोषणाबाजी करत कठोर कारवाईची मागणी केली. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबवा अशा घोषणा देत वातावरण संतप्त झालं होतं. यावेळी आरोपीचा प्रतिकात्मक फोटो जाळून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. तुम्ही तिकडून मी इकडून. प्रशासनाकडनं आम्हाला फक्त मागणी एवढीच आहे की त्या नराधमाला फक्त आणि फक्त शिक्षा स्वरूपी फाशीच झाली पाहिजे. दुसरी कुठलीही मागणी आमची नाहीये आणि त्याचा निकाल हा लवकरात लवकर लागावा अशी आमची विनंती आहे. पुरावे आपल्या समोर आहेत. गुन्हेगारांनी आपले गुन्हे सगळे मान्य केलेले आहेत. आपल्या समोर नसरापुरातली पूर्ण पब्लिक आहे, जनता आहे, जी आज समक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्या गोष्टींचा अहवाल लेखी स्वरूपात द्यायला तयार आहेत. मग हे प्रशासन वाट कशाचं बघतंय? आज आपल्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडतायत, 3.5 वर्षाच्या चिमुकली पोरीवरती जर एवढा अत्याचार होतोय तर ही शाश्वती कोण घेऊ शकतं की उद्या तो माणूस पुन्हा सुटून पुढच्या एखाद्या 3-4 वर्षीला स्वतःचं भक्ष न बनवेल? याची शाश्वती कोण घेणार? आरोपीची नातेवाईक जे आहे, पूर्वी आरोपीची तरी पण त्याला सोडले. त्यांनी सांगितले की त्याला तिथं नेऊन त्या आरोपीचे बायको आणि त्याचा मुलगा भीमराव कांबळे यांनी स्पष्ट मीडिया समोर सांगितलेलं आहे की त्या माणसाला, त्या चिमुकलीला जिथं त्यानं दगडाने ठेचून मारलंय त्याच ठिकाणी त्याला तिथं दगडाने ठेचून मारून टाकावा असं त्या नराधमाच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे. जर एवढे मोठे पुरावे प्रशासनाजवळ आहेत उभे, तर प्रशासन अजूनही गप्प का? हा प्रश्न एका पीडित कुटुंबियाचा या प्रशासनाला आहे आणि आमच्या सर्व बंधू भगिनींचा या प्रशासनाला हा प्रश्न आहे की जर सर्व पुरावे तुमच्या डोळ्यासमोर आहेत तर प्रशासन गप्प का? 1 तारखेला जो गुन्हा झाला होता, आज 5 तारीख आलेली आहे. 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी त्या गुन्हेगाराला सुनावण्यात आली होती. 7 तारखेच्या पुढे काय? याची दखल जेवढी घेतली पाहिजे तेवढी घेतली गेलेली नाहीये अजून. तर आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि सर्व प्रशासन यांना एकच मागणी आहे, हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी. आणि जर हे होत नसेल, तुमच्याकडून जर हे लवकरात लवकर मान्य होत नसेल तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या. आम्ही जनता त्याचा न्याय निवाडा इथंच लावून टाकू, तेही आत्ताच्या आत्ता.